हॅलो गाईज, आज होता संडे आणि मला इस्कॉनला जायची खूप तीव्र इच्छा झालेली आणि माझे पाय कुठलीही वेळ न घालवता इस्कॉनला जाण्याच्या दिशेने वळले. आम्ही मग ते रिक्षासाठी थांबलो आणि पटकन मला एक रिक्षा मिळालीच. रिक्षा मिळाल्यावरती तुम्हाला माहिती आहे मुंबईचं ट्रॅफिक. ॲक्च्युली आम्ही ठाण्यालाच राहतो आणि ठाण्याचंच इस्कॉन आहे जी बालकुंपाड्याला आहे, तिथे आम्ही आता चाललो आहे. आणि थोडंसं ट्रॅफिक लागलं जे मानपाडा जंक्शनलाच नेहमीच असतं ट्रॅफिक आणि आजही होतं. आज संडे होता आणि आम्ही इस्कॉनला एक 16-17 मिनटावरती म्हणजे आमचं घर असल्यामुळे पोचणारच होतो लगेचच. आणि फायनली आम्ही पोचलो आहे आता इस्कॉनला. तुम्ही बघू शकता किती म्हणजे भारीच वाटतं तिथे गेल्यावरती यार खरंच. आणि तिथलं ॲटमॉस्फिअर वाव यार खरंच. इथे ना त्यांनी चप्पल स्टँड्स पण ठेवलेत, खूप छान वाटतं. म्हणजे खूप त्यांची सिस्टीम आहे ॲक्च्युली इस्कॉनची. खूपच मॅनेजमेंट चांगलं असतं, क्लीननेस म्हणा आणि सगळंच खूप मला म्हणजे भारी वाटतं त्या गोष्टी सगळ्या. आणि हे बघा असं डोक्याला लावायचं होतं, आम्ही पण लावलं हा. आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं असं जो काही फील होता. There was a different kind of positive energy that I simply can't describe the word. It was truly wonderful experience and look at this. Wow. Sweet place. So इथे भजन पण चालू होतं, आरती होती त्यानंतरच. पण आम्ही तेवढा वेळ नाही थांबलो कारण परत ट्रॅफिक वगैरे लागतं आणि खूप उशीर होतो. सो ते मिसिंग झालं. पण तुम्ही हे मंदिरातलं आतमधलं जे काही ॲटमॉस्फिअर आणि जे मंदिराचं जे एवढं छान बांधकाम जे काही केलेलं होतं ते बघू शकता. म्हणजे काही त्याला आपण बोलू शकत नाही, एवढं अप्रतिम म्हणजे स्ट्रक्चर वगैरे. आणि तुम्ही आजूबाजूचं हे जे काय वातावरण खरंच प्रेमात पडायला हवं असं होतं सगळं काही वातावरण. मला प्रचंड आवडलं हे मंदिर आहे. आणि त्यातली खिचडी आम्ही प्रसाद होता ॲक्च्युली, पण मला आवडतो प्रसाद मंदिरात कुठेही गेल्यावरती मी तो सोडत नाही. आणि मी घेतला खिचडी होती ॲक्च्युली, मस्त तुपाची धार आणि मेथी वगैरे आतमध्ये टाकून एवढा अप्रतिम प्रसाद होता. आणि ते सगळं आम्ही खाऊन परत आम्ही आमच्या घरच्या दिशेने जायला निघालो. आणि एवढा भारी एक्सपिरियन्स घेऊन चाललं आहे परत परतीच्या प्रवासासाठी. सो ज्यांना कोणाला यावंसं वाटत असेल ते नक्की इथे येऊ शकतात आणि खूप छान मंदिर आहे. प्लीज विजिट करा जर तुम्हाला शक्य असेल तर. आणि ह्याचं खूप लोकेशन्स इझी आहे. तुम्ही जर स्टेशनवरून येत असाल ना तर तुम्हाला बालकुंपाडा इस्कॉन एवढं सांगायचं आहे. बसेस आहेत इथे येण्यासाठी 92 आणि 93 ह्या नंबरच्या बसेस इथे येतात. प्लस तुम्ही रिक्षाने येत असाल तरी ते तेवढं म्हणजे शक्य असेल तर तुम्ही रिक्षाने पण येऊ शकता. बट त्याचं 100 रुपीजपर्यंत होऊन जातं मीटरचे चार्जेस, कारण आपल्याकडे खूप ट्रॅफिक असल्यामुळे ते चार्जेस वाढतात. बाकी राधे राधे.